Good morning, all of you. Crop today's lectures on diversification on cropping system. First, what is the crop diversification? Crop diversification refers to addition of new crops or cropping system to agriculture production on the particular farm, taking into account the different returns from the value added crops with complementary marketing opportunities. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की ॲडिशन ऑफ न्यू क्रॉप्स इन क्रॉपिंग सिस्टम्स. तुमच्या फील्डवरती न्यू क्रॉप्सचं ॲडिशन करणे, दॅट इज कॉल्ड ॲज क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. ओके. फॉर दी रिटर्न फ्रॉम दॅट क्रॉप, म्हणजे जे काही नवीन क्रॉप तुम्ही घेणार आहेत त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड म्हणजे की जास्तीत जास्त नफा कमविणे हा त्यामागचा हेतू आहे. दॅट इज त्याला आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो. व्हॉट इज क्रॉप डायव्हर्सिफिकेशन? प्रोड्युसिंग व्हरायटी ऑफ क्रॉप इन द फॉर्म्स. ज्या काही व्हरायटी आपण फार्ममध्ये लावणार आहेत त्यांच्यापासून जे काही मिळणारं उत्पादन आहे किंवा नफा आहे, हे शेतीमध्ये केलेल्या चेंजेसपासून मिळणारा जो काही नफा आहे त्याला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो आहे आपण. क्रॉप डायव्हर्सिफिकेशनचे दोन टाईप्स आहेत, हॉरिझॉन्टल डायव्हर्सिफिकेशन आणि सेकंड जो आहे तो व्हर्टिकल डायव्हर्सिफिकेशन. आपण पिक्चर्समध्ये बघू शकतो की शेतामध्ये मोनोक्रॉपिंग आणि मल्टीक्रॉपिंग जसं आपण म्हणतो आहे, दोन प्रकारचे ह्या चित्रामध्ये क्रॉप लावलेले दिसत आहेत. तसंच ह्या शेतीसोबत आपण नवीन व्यवसाय करू शकतो, याला सुद्धा डायव्हर्सिफिकेशनच म्हणतात. जसं की बघा, शेडनेट असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल किंवा शेळीपालन असेल किंवा सेरिकल्चर असेल, असे नवीन नवीन जे उद्योग आहेत हे शेतीसोबत याला जोडधंदा म्हणतो आहे थोडक्यात आपण. हे जरी केलं तरी याला आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो. की जसं की याच्यामागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट मिळावं किंवा जास्तीत जास्त शेतीतून नफा मिळावा. या सर्व गोष्टींना क्रॉप डायव्हर्सिफिकेशन असंही म्हणू शकतो आपण. ओके. कन्सेप्ट ऑफ क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. नेमकं कन्सेप्ट काय आहे क्रॉप डायव्हर्सिफिकेशनचा? अ शिफ्ट ऑफ क्रॉप और क्रॉपिंग सिस्टम्स टू दी अनदर क्रॉप और क्रॉपिंग सिस्टम्स. अ शिफ्ट ऑफ क्रॉप और क्रॉपिंग सिस्टम टू दी अनदर क्रॉप. जे काही क्रॉप आहे ते शिफ्टिंगसुद्धा करू शकतो. शिफ्टिंग करू शकतो म्हणजे की जसं की एखाद्या क्रॉपला जर जास्त पाणी लागत असेल तर त्या जागी आपण काय करू शकतो की ज्या क्रॉपला पाणी कमी लागते असं क्रॉप तिथं लावू शकतो. दॅट इज क्रॉप शिफ्टिंग. किंवा क्रॉपिंग सिस्टम चेंज करणे. यूज रिसोर्स इन द बेस्ट पॉसिबल वे बाय चेंजिंग अँड मॉडिफाईंग द स्पायटल अँड टेम्पोरल क्रॉप or cropping activities. A shift from the less profitable and sustainable crop or cropping system to more profitable and sustainable crop, that is cropping systems. म्हणजे शिफ्ट फ्रॉम दी लेस प्रॉफिटेबल, कमी उत्पन्न देणाऱ्या क्रॉप वगळून जास्तीत जास्त उत्पादन देणारा क्रॉप तिथं काय करणे, लावणे, यालाच क्रॉपिंग
किंवा क्रॉप डायव्हर्सिफिकेशन किंवा डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉपिंग असं म्हणतो आहे. ठीक आहे. बघा, नीड फॉर द क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. वाय डायव्हर्सिफिकेशन इज अ नीड इन क्रॉपिंग सिस्टम्स. कशासाठी डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं आहे बघा. द फर्स्ट, इकॉलॉजिकल बॅलन्स. इकॉलॉजिकल बॅलन्स टिकवण्यासाठी तुम्हाला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे. तसंच सस्टेनेबल इन्कम, जास्तीत जास्त जर इन्कम तुम्हाला पाहिजे असेल तर क्रॉपिंग डायव्हर्सिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे. थर्ड जो आहे, रिड्युसिंग द रिस्क. आता जे बघतो आहे आपण, जे काही रिस्क घ्याव्या लागतात फार्मर्सला, जसं की उन्हाळ्यात पाऊस पडतो, हिवाळ्यात पाऊस पडतो, हिवाळ्यात गरमी होते, किंवा नॅचरल हानी ज्या काही आहेत, समजा वादळ सुटणे किंवा गारपीट होणे, यापासून जी काही रिस्क तुम्हाला फार्मर्स घेत असतो क्रॉप, त्या रिस्कसुद्धा क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केल्याने काय होतात, रिड्यूस होतात. आणि चौथा जो पॉईंट आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन. हा खूप महत्त्वाचा पॉईंट्स आहे. शेतीसोबत वेगवेगळे जोडधंदे तुम्ही केल्यानंतर, जसं की कुक्कुटपालन असेल किंवा सेरिकल्चर असेल किंवा काय म्हणतो आपण त्याला आणखी, हां, तर सेरिकल्चर असेल, कुक्कुटपालन असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल, यापासून जो काही एम्प्लॉयमेंट जनरेट होतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तसंच एम्प्लॉयमेंट जनरेशन हे सर्व जे काय आहे ते क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे आपल्याला मिळू शकते. ओके. फॅक्टर्स. विच फॅक्टर्स आर डिपेंड्स ऑन दी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन्स. फर्स्ट हाऊसहोल्ड आहे. सेकंड रिसोर्स, infrastructures, institutionals, price and technology. That factors are related to the crop diversification. बघा, डायव्हर्सिफाईड ॲग्रिकल्चर्स, लो यील्डिंग फूड ग्रेन्स क्रॉप. जिथं कमी उत्पन्न, एखाद्या शेतीतून जर कमी उत्पन्न मिळत असेल तर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमध्ये फक्त शिफ्टिंग ऑफ क्रॉप्स एवढंच नसून तुम्ही त्याच्यासोबत आणखी काय करू शकता, नवीन उद्योग, नवीन शेतीला जोडधंदे म्हणून आपण काय करू शकतो, फॉरेस्ट्री असेल, सेरिकल्चर असेल, मिक्स्ड फार्मिंग असेल, ॲनिमल हजबंड्री असेल, हॉर्टिकल्चर्स असेल किंवा फ्लोरिकल्चर असेल. सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग आहे. मिक्स फार्मिंग म्हणजे जास्त मल्टिपल क्रॉप्स, वन फील्ड, एका फील्डमध्ये जास्तीत जास्त क्रॉप लावणे, दॅट इज कॉल्ड ॲज मिक्स क्रॉपिंग. ॲनिमल हजबंड्री, शेळीपालन असेल किंवा तुमचं त्याला आपण काय म्हणतो पोल्ट्री फार्म असेल, हे ॲनिमल हजबंड्रीमध्ये येतं. हॉर्टिकल्चरल क्रॉप्स, जसं की काही हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत, ते क्रॉप्ससुद्धा तुम्ही शेतीच्या जोडधंदा म्हणून तुम्ही यूज करू शकता. तसंच फ्लोरिकल्चर असेल, काही फ्लावर्स, फुलशेतीसुद्धा तुम्ही शेती मिक्स फार्मिंगमध्ये करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे जरबेरा असेल, तुमचे रोज असेल, झेंडूचे फ्लावर्स असेल, मॅरीगोल्ड असेल, हे सर्व तुम्ही ही शेतीसुद्धा तुम्ही काय करू शकता, लो यील्डिंग फूड ग्रेन्स सोबत आपण करू शकतो. दॅट इज क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. बघा, समोर एक पिक्चर दिसत आहे. या पिक्चरमध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे.
मिक्स फार्मिंग केलेली आहे. वॉटरमेलॉन फील्ड आफ्टर द हार्वेस्टेड ऑफ राईस. व्हेन राईस इज हार्वेस्टेड द वॉटरमेलॉन्स, जसे की टरबुजाची शेतीसुद्धा केली जाते. टरबुजाचा वेल असतो, तुम्हाला माहिती आहे. तर ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की वॉटरमेलनची शेती काय केलेली आहे. आफ्टर हार्वेस्टिंग द राईसच्या हार्वेस्टनंतर आणि वॉटरमेलनचे जे काही वेल आहेत त्या वेली लावलेल्या आहेत, म्हणजे दॅट इज मिक्स क्रॉपिंग. सेकंड जे आहे कॉटन आणि पर्ल मिलेट, हे जे काय आहे मिक्स क्रॉपिंगचं एक्झाम्पल आहे. A potential after natures to pearl millets, that is mixed cropping. Crop diversification in चित्रदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये बघा, तुम्ही बघू शकता सूर्यफुलाचं पिक्चर दिसत आहे आणि दुसरीकडे हे कांद्याचं रोप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला नारळाची झाडं पण लावलेली दिसतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ मिक्स क्रॉपिंग. Okay. Strategies for crop diversification. What a strategy for crop diversification. The first, from high water requiring to water saving crops. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळं आपल्याला काय होऊ शकतं की हाय वॉटर कन्झम्पशन क्रॉप जे आहेत ते रिड्यूस करून आपण वॉटर सेविंग क्रॉप आपण तिथे घेऊ शकतो. रिप्लेसिंग बाय द लो इल्डिंग टू द लो व्हॅल्यू क्रॉप टू द हाय इल्डिंग हाय व्हॅल्यू क्रॉप्स. कमी उत्पन्न देणाऱ्या वनस्पती किंवा कमी उत्पन्न देणारे जे पिकं आहेत ज्यांना कमी भाव आहे यांना रिप्लेस करून आपण जास्त व्हॅल्यू असणारे किंवा जास्त व्हॅल्यू देणाऱ्या जास्त प्रोडक्शन देणारे क्रॉप आपण काय करू शकतो घेऊ शकतो ह्या क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमध्ये. इंटरक्रॉपिंग किंवा मिक्स क्रॉपिंग थर्ड जो पॉईंट आहे, इंटरक्रॉपिंग करणं किंवा मिक्स क्रॉपिंग. एकाच फील्डमध्ये एकपेक्षा जास्त क्रॉप घेणे, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरक्रॉपिंग और मिक्स क्रॉपिंग. जास्तीत जास्त क्रॉप घेणे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्रॉप घेणे, दॅट इज कॉल्ड ॲज मिक्स क्रॉपिंग. शिफ्ट हाय रिस्क क्रॉप विथ शॉर्ट ड्युरेशन अँड ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप. जो चौथा पॉईंट दिलेला आहे शिफ्ट हाय रिस्क, ज्या पिकांपासून आपल्याला हाय रिस्क असेल त्यांना शिफ्ट करून शॉर्ट ड्युरेशनचे जे काही क्रॉप आहेत किंवा ड्रॉट टॉलरन्स किंवा ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप घेणं, हे आपण काय करू शकतो क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमध्ये करू शकतो. ओके. स्टेप्स इन क्रॉप डायव्हर्सिफिकेशन्स. फर्स्ट, डेलिनेट एरिया, चॉईस ऑफ अल्टरनेटिव्स, इनपुट अँड क्रेडिट सप्लाय, शेअर द रिस्क अँड मार्केट सपोर्ट. हे सर्व गोष्टी आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमध्ये करू शकतो. बघा, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन काही स्टेट दिलेले आहेत की ज्यांनी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन हे जे काय आहे टेक्निक्स आहे ही काय केलेली अंमलबजावणी केलेली आहे त्या टेक्निकची. बघा, कर्नाटका ऑइल सीड्स असेल, ज्वार असेल, राईस असेल, पल्सेस असेल, मेज या क्रॉपमध्ये डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. केरळामध्ये फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, ज्वार, ऑइल सीड, राईस, पल्सेस. महाराष्ट्रामध्ये ज्वार, ऑइल सीड, कॉटन, पल्सेस, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. गोवामध्ये राईस, पल्सेस, कोकोनट, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स अँड ऑइल सीड्स. राजस्थानमध्ये बाजरा, ऑइल सीड, पल्सेस, वीट्स अँड मेज. गुजरातमध्ये ऑइल सीड्स, कॉटन, राईस, पल्सेस अँड व्हीट. तामिळनाडू राईस, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, ऑइल सीड, पल्स. मेघालयामध्ये राईस, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, मेज, ऑइल सीड्स अँड कॉटन. आंध्र प्रदेशमध्ये राईस, ऑइल सीड्स, पल्स, कॉटन, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. या सर्व फ्रूट्समध्ये काय केलेलं आहे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन युजिंग ऑइल सीड्स. बघा, जर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर कसं करायचं. राईस फॉलो ग्राउंडनट. राईसच्या नंतर तुम्ही सर्व ग्राउंडनट, सोयाबीन, सनफ्लावर किंवा सिसम यापैकी काहीही घेऊ शकता. इंटरक्रॉपिंग जर तुम्हाला करायचं असेल तर ग्राउंडनटसोबत तुम्ही सनफ्लावर, कुंभोसोबत तुम्ही कुंभो किंवा स्वारगमसोबत ग्राउंडनट करू शकता. ग्राउंडनट
किंवा मेज, पिजन पीक किंवा ग्राउंडनट, कॉटन किंवा ग्राउंडनट, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, इंटरक्रॉपिंग करू शकता. ओके. क्रॉप सिक्वेन्स जो आहे बघा, कॉटन ग्राउंडनट, राईस सोयाबीन, राईस मस्टर्ड ब्रिंजल, राईस लिनसीड सॉर्गम सनफ्लावर ग्राउंडनट, सोयाबीन व्हीट राईस मस्टर्ड किंवा मूंग बीन्स, ग्राउंडनट सनफ्लावर्स. एक्झाम्पल फॉर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. क्रॉप डायव्हर्सिफिकेशनचं एक्झाम्पल बघा. कन्व्हेन्शनल मेथड राईस आणि व्हीट. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन दॅट इज कन्व्हेन्शनल ट्रॅडिशनल मेथड. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन राईस, पोटॅटो, सनफ्लावर. हायब्रिड राईस, व्हेजिटेबल पी, व्हीट, व्हेजिटेबल कॉफी, मेज प्लस व्हेजिटेबल कॉफी प्लस सिसा बीन, लेंटिल प्लस मस्टर्ड आणि ग्रीन ग्राउंड. मेज, काउपी, व्हीट, ग्रीन ग्राउंड. सॉर्गम, काउपी, मेज, ब्लॅक ग्राउंड आणि ऑनियन. एक नेट रिटर्न्स ग्राफ दिलेला दिसतोय नेक्स्टमध्ये की नेट रिटर्न्स पर हेक्टर कसं असू शकतो. ओके. हा 2008चा ग्राफ आहे. ॲडव्हान्टेजेस. जर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केलं तर व्हॉट ॲडव्हान्टेजेस वेन डू दी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट, बेटर यूज ऑफ इनपुट्स. सेकंड आहे लो रिस्क कमी होत जाते. मेंटेनन्स ऑफ सॉईल फर्टिलिटी. तिसरं जे आहे महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं रिझन आहे की ज्याने तुमच्या सॉईलची फर्टिलिटी मेंटेन राहते. जसं की आपण बघतो एकच क्रॉप जर आपण एका शेतात जर अनेक वेळा घेतलं तर सॉईलची फर्टिलिटी जी आहे ती कमी होत जाते. ती वाढवण्यासाठी तुम्हाला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. बफरिंग द क्लायमेट व्हेरिएबिलिटी. थर्ड महत्त्वाचं रिझन आहे बफरिंग द क्लायमेट व्हेरिएबिलिटी अँड पेस्ट सप्रेशन. कमीत कमी प्रमाणामध्ये पेस्ट सप्रेस्ड म्हणजे जे काही डिसीजेस किंवा पेस्टचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप कमी होत जातो. Over the 63% of crop area are unfed. Inadequate resources, fragmentation of land holding, inadequate the post-harvest technology, weak extension linkage, polyphagous diseases and pests, decrease the investment. Opportunities. What opportunity can give the crop diversification? Due to the globalization, due to the emerging technologies, research and development supports, institution and infrastructure development. गव्हर्नमेंट पॉलिसीज पण काही असे आहेत ज्या क्रॉप डायव्हर्सिफिकेशनला हेल्प करतात. इम्प्लिमेंटिंग द नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम, क्रिएशन conclusions. Having any questions, ask me at comments. Thank you and good day.